नमस्कार, मी ऋषिकराज. शेतकरी बंधूंनो, महापूर असेल, अतिवृष्टी असेल, यामुळे शेती पिकाचं जे नुकसान झालंय ते जर नुकसान आता तुम्हाला भरपाई घ्यायची असेल तर त्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत एक अट टाकण्यात आली. ती म्हणजेच काय तर शेतकरी कार्ड किंवा आपण त्याला फार्मर आय डी म्हणतो. आता शासनामार्फत असं करण्यात आलंय की जर ज्या शेतकऱ्याकडे फार्मर आय डी किंवा शेतकरी कार्ड नसेल तर तो शेतकरी या ठिकाणी नुकसान भरपाईला मुकेल किंवा त्याला त्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळणार नाही. आता ही शेतकरी कार्ड तुम्हाला काढायचं कसं तर शेतकरी बंधूंनो, CSC सेंटर किंवा ऑनलाईन सेंटरवरती जायचं आहे. तुमचा आधार कार्ड, तुमचा मोबाईल नंबर न्यायचा आहे आणि तुम्हाला तुमचं शेतकरी कार्ड काढून घ्यायचं आहे. दिनांक 29 एप्रिल 2025 रोजी महाराष्ट्र शासनामार्फत एक शासन निर्णय काढण्यात आला आणि या शासन निर्णयाद्वारे सांगण्यात आले की जे पंचनामे केले जातील त्या प्रत्येक पंचनाम्यावरती या ठिकाणी त्या शेतकऱ्याचं नाव असेल आणि त्या ठिकाणी एक राखाना स्पेशल सोडला जाईल, म्हणजे एक जागा सोडतील की त्यामध्ये शेतकऱ्याचा फार्मर आय डी क्रमांक या ठिकाणी टाकला जावा, म्हणजे शेतकरी आय डी या ठिकाणी टाकलं जावं. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर अजूनही शेतकरी कार्ड काढलं नसेल तर अगोदर शेतकरी कार्ड काढून घ्या. नाहीतर तुम्हाला महाराष्ट्र शासनामार्फत जी नुकसान भरपाई मिळणार आहे, आता ती अतिवृष्टी असेल किंवा महापूर असेल, ती नुकसान भरपाई या ठिकाणी मिळणार नाही. त्यासाठी तुम्हाला एक GR काढण्यात आला होता. हा GR अगोदरचा आहे, 29 एप्रिलचा आहे. पण नंतर जे या ठिकाणी ट्रिगर टाकण्यात येणार आहे त्यामध्ये पंचनामे करताना स्पेशल एक राखाना सोडला आणि त्यावेळेस आपल्या शेतकरी बांधवांकडे शेतकरी कार्ड किंवा फार्मर आय डी नाही असं झालं नाही पाहिजे. त्यामुळे तुम्ही तुमचं शेतकरी कार्ड काढून घ्यायचं आहे. त्यावरती तुम्हाला सर्व तुमच्या जमिनीचा तपशील किंवा माहिती दिलेली जाते. अशी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. आणि ज्यावेळेस तुमचे पंचनामे केले जातील पंचनाम्यामध्ये तुमच्या शेतकरी कार्डचा नंबरसुद्धा या ठिकाणी मेन्शन असेल, म्हणजे किती शेतकऱ्याची ही जमीन आहे तेवढा तुम्हाला मोबदला या ठिकाणी महाराष्ट्र शासनामार्फत दिले जाणार आहे. असे अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती. भेटूया अशाच नवीन अपडेट्ससह, नवीन माहितीसह. जय हिंद.